राजकीय पुढाऱ्यांचा कुठला कार्यक्रम असेल किंवा कुठलेही सार्वजनिक सामाजिक कार्यक्रम असतील आम्ही पूर्णपणे साऊंड लाईट जनरेटर डेकोरेशन मंडप हे सर्वपणे आम्ही पूर्ण बंद करत आहोत। आम्ही कोणालाही सेवा देणार नाही। हॅलो सोलापूर प्रस्तुत हॅलो सोलापूरच्या आजच्या भागामध्ये तुमचं स्वागत आहे। आणि आज आपण डीजे साऊंड सिस्टीमच्या क्षेत्रामधल्या लोकांना विचारणार आहे की डीजे बंदीवर त्यांचं काय मत आहे। तर मित्रांनो, मी आहे तर सध्या साऊंड अँड इलेक्ट्रिक असोसिएशनच्या अध्यक्षांसोबत जाणून घेऊयात की त्यांचं काय प्रतिक्रिया आहे। जवळपास कालच्या मिरवणूकमध्ये 200 ते 300 मंडळांची मिरवणूक असते, ती पूर्णपणे काल साऊंड सिस्टीम लागली गेली नाही। त्याच्यामुळे साऊंड व्यावसायिकांचा भरपूर मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। 84,000 लोकांनी स्वाक्षर केलेत की साऊंड बंदी व्हावी आणि म्हणजे त्यांना असं वाटतं की ते साऊंडचा त्रास होते, तर ते त्रास कमी होण्यासाठी वगैरे तुम्ही काय हे करताय? सर्वप्रथम ज्येष्ठ नागरिकांनी जे आंदोलन केले किंवा ते कानाला त्रास होतो वगैरे असे जे बोललेले आहेत, सोलापूरमध्ये कानाला त्रास होईल किंवा कर्कश साऊंड हा सोलापूरचा नसून तो बाहेर गावावरून येतो। कानाला त्रास न होणारा फक्त जो संगीत आहे, जो म्युझिक आहे, त्याचा आनंद देण्यासाठी व त्याचा एन्जॉय करण्यासाठी ही सोलापूरमधली सर्वजणांकडे साऊंड सिस्टीम आहे। आणि ज्याच्याकडे जे कर्कश आवाजाचे साऊंड सिस्टीम असेल देखील तरी आम्ही पूर्णपणे बंदी घालत आहोत। आम्ही देखील ज्येष्ठ नागरिकांच्या सोबत आहोत। आणि जसं की बघताय की जे साऊंडचा जो बिझनेस आहे तो छोट्या लेवलला नाही आहे, ऍक्च्युली मोठ्या लेवलला आहे। म्हणजे त्यामध्ये खूप जणांचा बिझनेस वर्क म्हणजे पोट वगैरे चालतं। असं आहे की त्यात लाईट वाले आले, डेकोरेशन वाले आले, हे सगळ्यांचं मिळून साऊंड वाले वगैरे म्हणजे कम्युनिटी आहे त्यांची वेगळी। तर मग त्यांच्यावरती काय इफेक्ट पडेल की त्यांचा रोजगार वगैरे बंद होईल? साऊंड सिस्टम असेल, लाईट असेल किंवा जनरेटर असेल, ह्या गोष्टी घेताना लाखोंनी पैसे घालून खरेदी केलेले आहेत व त्याचा आम्ही गव्हर्नमेंटला GSTच्या रूपात टॅक्स देखील भरलेला आहे। आणि आम्ही गव्हर्नमेंटला वर्षाचा जो IT रिटर्न जो असतो तो देखील आम्ही भरतो। आमच्याकडे शॉपिंग लायसन वगैरे आहेत, सर्व आहे। त्यामुळे आमचा काही 2 नंबर व्यवसाय नाही आहे। अशा प्रकारे टॅक्स भरून वगैरे आम्ही केलेला आहे, त्यामुळे त्याचा फरक तर होणारच आहे। आता येणारा गणेश उत्सवाचा सण असेल किंवा इथं राजकीय पुढाऱ्यांचा कुठला कार्यक्रम असेल किंवा कुठलेही सार्वजनिक सामाजिक कार्यक्रम असतील, आम्ही पूर्णपणे साऊंड लाईट जनरेटर डेकोरेशन मंडप हे सर्वपणे पूर्ण बंद करत आहोत। आम्ही कोणालाही सेवा देणार नाही। आमचा असा हा संघटनेच्या वतीने निर्णय झालेला आहे।